तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत शेळी आजारी कशी ओळखावी। यामध्ये आपण सर्वप्रथम आपला ज्या चॅनलवर आपण वारंवार सांगत असतो की आपल्या शेडवर आपल्या फार्मवर जे रोजचे अनुभव आहेत ते आपण आपल्या प्रॅक्टिकल जे अनुभव आलेले आहेत ते आपल्या व्हिडिओ मार्फत आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। तर आज आपण पाहणार आहोत की शेळी आजारी कशी ओळखावी। सध्या तर आपल्या इथं शेळ्या आजारी नाही आहेत, परंतु एक तुम्हाला अंदाज म्हणून सांगू शकतो की सर्वप्रथम शेळी जी आहे तिची शेपूट बघा। आता ही चांगली तंदुरुस्त शेळी आहे, ज्याविषयी आजारी असते त्या ती सिम्पटम दाखवते। त्या सिम्पटम बरेच अशा सिम्पटम आहेत, त्यात सर्वप्रथम सिम्पटम शेळीची शेपूट। शेळीची शेपूट ज्यावेळेस आजारी असते त्यावेळेस खाली अशी पडलेली असते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन जे शेळी पालक मित्र आहेत त्यांना सुरुवातीला शेळी आजारी आहे हे ओळखण्यातच खूप दिवस जातात, परंतु आपल्या व्हिडिओ पाहण्यामुळे आपल्याला काहीतरी अशी आमच्यापासून मदत होईल अशी मी आशा बाळगतो। तर सर्वप्रथम ज्यावेळेस आपण सकाळी किंवा दुपारी किंवा ज्या टायमिंगला आपण शेळ्यांना खुराक टाकतो त्यावेळेस सगळ्या शेळ्या बघा की एकत्र येऊन खुराक खाण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु जी शेळी आजारी आहे ती शेळी कुठंतरी कोपऱ्यात कुठंतरी साईडला अशी आपल्याला पाहण्यास मिळते। तर सर्वप्रथम शेळी पालक मित्रांनो, शेळी पालन करताना आपल्याला शेळीचे हावभाव, शेळीचे जे खाणं आहे, पाणी पिणं आहे ह्याच्यावर आपली बारकाईने नजर असली पाहिजे, तेव्हा ते शेळी पालन पुढे जाऊन कुठंतरी सक्सेस होऊ शकतं। आपण जर म्हणलं की आपले कामगार शेळ्या पाहतील, आपण त्यांना पगार देऊयात, तसं शेळी पालन होत नाहीत मित्रांनो। त्यामध्ये आपल्याला स्वतः त्यामध्ये उतरल्याशिवाय म्हणतात ना, पाण्यात उतरल्याशिवाय पोहायला येत नाही, तसंच प्रकार हा शेळी पालनात आहे। तर शेळी तुमच्याशी बोलली पाहिजे, काय घ्यायला पाहिजे, ह्याचा अर्थ असा नाही की शेळी आपण जसं बोलतो तसं शेळी तुमच्याबरोबर बोलली पाहिजे। ह्याचा अर्थ असा की शेळी जे असा जो प्राणी आहे, सामाजिक प्राणी आहे, ज्यावेळेस मालक शेडवर येतो त्यावेळेस बघा की सगळ्या शेळ्या वगैरे त्यांच्यापाशी पळत येतात, त्यावेळेस आपल्याला त्या शेळीचा हावभाव, तिचं जी चालणं आहे, खाणं आहे ह्याच्यावर आपलं बारकाईने लक्ष असेल तेव्हा आपल्याला कुठं ती कळेल की बाबा शेळी आजारी आहे। नाहीतर असं होईल की आज शेळी आजारी आहे आपल्याला कळलं नाही, उद्या आजारी आहे कळलं नाही, ज्यावेळेस क्रिटिकल परिस्थितीत शेळी जाते त्यावेळेस आपण डॉक्टर बोलवतो, तोपर्यंत वेळ मित्रांनो हातातनं गेलेली असते। त्यासाठी आपल्याला शेळीचं सगळ्यात पहिले पारख आली पाहिजे की शेळी आजारी आहे की फिट आहे। तर त्यासाठी सगळ्यात पहिले ज्यावेळेस आपल्याला वाटेल एखादी शेळी आजारी आहे त्यावेळेस आपण सगळ्यात पहिले आपल्या शेडवर टेम्परेचर पट्टी असणे खूप जरुरी आहे, ती नसली तर तापमापी। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात की शेळ्यांचं टेम्परेचर कसं घ्यावं। तर शेळ्यांचं टेम्परेचर घेताना आपल्याला सगळ्यात पहिले गोष्ट ही लक्षात ठेवावी की शेळीला टेम्परेचर किती असल्यावर ती आजारी आहे आणि किती कमी असल्यावर ती आजारी नाही। तर ही आपण त्या टेम्परेचर पट्टीवर आपण सहज ओळखू शकतो आणि पुढचा उपचार आपण करू शकतो। सुरुवातीला आपण गोळ्या वगैरे वापरू शकतो, अगर जास्तचा आजार असला तर आपण डॉक्टरला बोलवून त्यांची कन्साइनमेंट घेऊन आपण शेळ्यांचा आजार बरा करू शकतो। पण ह्या नंतरच्या गोष्टी आहेत, सुरुवातीला तुम्हाला कळलं पाहिजे की शेळी आजारी आहे। शेळी आजारीच नाही तर तुम्हाला काय कळणार आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे। तर ते आपल्याला जर वाटलं शक आला की एखादा आपलं जनावर एका साईडला थांबलेलं आहे, कोपऱ्यात आहे, तर सर्वप्रथम त्याचं आपण काय करायचं, टेम्परेचर घ्यायचं आहे। आता टेम्परेचर घेताना महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळतीलच, परंतु टेम्परेचर किती असावं, सर्वसामान्य टेम्परेचर 101 ते 103 पर्यंत धरलं जातं। 103च्या वर 103, 104, 105 असलं तर आपण त्याला ताप आहे हे ग्राह्य धरून पुढचं आपण त्याच्यावर उपचार करू शकतो। तर चला आपण पाहूया की टेम्परेचर घेताना बघा, टेम्परेचर घेताना ह्यात बी एक बारकाईची गोष्ट आहे की आपण कशा पद्धतीने घ्यावं ते आता आपण तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवूयात। मित्रांनो, आपण दाखवत आहोत की कशा पद्धतीने आपण टेम्परेचर घेऊ शकतो शेळ्यांचं। तर आपल्या शेडवर, आपल्या शेळी फार्मवर
किंवा मेंढी फार्मवर आपल्याला ही टेम्परेचर पट्टी असणे अतिशय गरजेचे आहे की आपण आपल्यापाशी आपल्याला मार्गदर्शन थोडक्यात ही करणारी पट्टी अतिशय महत्त्वाची आहे. तर आता आपण पाहू शकता की आपण चालू केलेलं आहे. चालू केल्यानंतर 2 सेकंद थांबावं. ज्यावेळेस हे पूर्ण शून्यावर येईल त्यावेळेस आपण ती इन्सर्ट करणार आहोत. बघा आता तर यावेळेस आपण त्याच्या इन्सर्ट केलेलं आहे. ते इन्सर्ट करताना इथून इकडून दाखवा व्हिडिओ. इन्सर्ट करताना हा 90 डिग्री अँगल नसावा, असा 90 डिग्री अँगल नसावा. इन्सर्ट करताना टेम्परेचर पट्टी अशी तिरकी असावी थोडी. त्यामुळे काय होतं की टेम्परेचर पट्टी त्यांच्या शेणात जाऊन शेणाचं टेम्परेचर दाखवते 90 डिग्री टाकल्यानंतर. पण जरा तिरकी टाकल्यावर ॲक्च्युली त्याच्या बॉडीचं टेम्परेचर आपल्याला कळू शकतं. ज्यावेळेस ही बीप होती, आता बघा ही वाजायला लागली. आता हिचं टेम्परेचर नॉर्मल आहे, 102.2 टेम्परेचर आहे तुम्ही पाहू शकता. परंतु हे जर टेम्परेचर 103.4 किंवा 5 असलं तर आपण ग्राह्य धरू शकतो की या शेळीला ताप आहे. त्यावेळेस आपण पुढचं त्याचं ट्रीटमेंट करू शकतो. परंतु वारंवार सांगायची गोष्ट एक महत्त्वाची आहे की टेम्परेचर पट्टी आपल्या फार्मवर असणे अतिशय आवश्यक आहे. कारण ह्यानेच आपण पुढचं जजमेंट लावू शकतो की शेळी आजारी आहे किंवा नाही. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होत राहणार आहेत. तरी आमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा की आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये काय पाहायचे आहे. धन्यवाद.